हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. कशा आहात सगळे बरे आहेत ना. चला आम्ही माझ्या मैत्रिणीसंग आम्ही खूप फिरलो, खूप एन्जॉय केला. तिने पण मला खूप खायला प्यायला घातलं, खूप एन्जॉय केला. तर तिने काय काय सामान घेतलं ते तुम्हाला आता मी दाखवते आणि किती हजार गेलं ते पण तुम्हाला मी सांगते. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला दाखवते. आता पहिला आहे आपण तुम्हाला डीमार्टचं दाखवते नंतर तुम्हाला, ठीक आहे. पहिले तुम्हाला हे खायला दाखवते. हे डीमार्टचं आहे ना. हे बघा हे 120 कोणतं आहे. हे बघा वा, हे बघा लोटा घेतलाय घी म्हणा बनवायसाठी. बा मस्त आहे बघा. 365 रुपीजचं आहे बघा हे. पण एकदम टकाटक, एकदम ठकाटक माहिती आहे. त्याच्यानंतर बघा हे तिने पण पॅन घेतला. तिला जिथून पाहिजे होतं मी जिथून घेतला तिथं तिने पण घेतला आहे. तर खूप चांगलं आहे ते पॅन्टसुद्धा खूप चांगलं आहे. टिकाऊ आहे, मच्छी फ्रायचं आहे. त्याच्यानंतर बघा ही एकदम टिकाऊ आहे, मस्त आहे. खूप महाग आहे पण चांगला आहे आणि किती पण तुम्ही वापरा, कसं पण वापरा. पण तुम्हाला एक सांगते वापरायची ह्याची हे आहे. जेव्हा तुम्ही हे ना गरम करता ना, गरममध्ये कधीही धुवायचं नाही. ह्याला थंड करायचं. बरं जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल तेव्हा तुम्ही धुवून घ्या, कपड्याने पुसून ठेवून द्या. आणि जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे तेव्हा तुम्ही ह्याला चांगलं पंचनी धुवा. पण गरम पाण्यामध्ये अजिबात टाकायचं नाही आणि कोणताही पलटा ह्याला वापरायचा नाही, हे पण लक्षात ठेवा. बघा खूप छान आहे, असं आहे, भारी एकदम आहे बघा, ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर तिने अजून एक भुरशाचा तवा घेतला आहे. तिला माझ्यासारखा तवा तिला पाहिजे म्हणतात तर ती जर सांगते ना. हे बघा हा तवा घेतला आहे. त्या दुकानमध्ये व्हिडिओ नाही काढला कारण की आपल्या कोणाचं परमिशन नाही करायचं. ह्या कोणत्या कंपनीचा आहे, बर्नर कंपनीचा आहे हा तवा. आणि माझा पण जो घरचा आहे ना तवा तो पण बर्नर कंपनीचा आहे, चांगला आहे, मस्त आहे. हा काही डोशाचा तवा टाकाटक खटाखट बघा, भारी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला कुरिअर करेल. मस्त तवा आहे. ह्याला कधीही गरम पाणी टाकायचं नाही, गार पाणी पण नाही टाकायचं आणि गरम पाणी पण नाही टाकायचं. जेव्हा हे गरम असतो ना तेव्हा धुवायचा नाही. हे पण पॅन असाच आहे बघा, ठीक आहे. हे घेतलं तिने. त्याच्यानंतर बघा तिने ही छन्नी घेतली, ज्यूस बनवण्यासाठी छन्नी. आपण जेव्हा तिला ज्युसर पण आहे, आता तिने ओपन केला. ज्युसर पण तिने घेतला आहे. तर तिने ओपन केला आता. तर ओपनचा तुम्हाला तरी मी तुम्हाला दाखवते ती सट करून फुगत. तर हे बघा हे छन्नी घेतली, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा मस्त दुकान आहे. हे आपलं क्लिप, जसं आपण डाळ आणली किंवा साखर आणली किंवा चायपत्ती आणली तर ते आपल्या पूर्ण नाही वापरायचं असतं. किंवा आपण कुठं जात असतं पिकनिकसाठी तर आपण हे पाकिट घेऊन जायचं आणि त्या पाकिटला असं टुचकन हे क्लिप लावायचं. हे क्लिप लावायला पण सोपं आहे आणि सिंपल आहे. हे बघा कसं वापरायचं ते पण तुम्हाला सांगते. आता हे बघा, आता हे मी खोललं या, हे खोललं तर ह्याला मी असं, हे समजा हा साखरेचा डबा आहे, हा साखरेचं पॅकेट आहे समजा, तर ह्याला मी असं करून हे पॅकिंग करू शकते. हे झालं बंद, नो टेन्शन पडायचं कुठं हे त्याचं. अरे मी पडलं पण हे पूर्ण मी नव्हतं बंद केलं, ठीक आहे. पण एक उदाहरणार्थ सांगते मी. आता हे बघा, चला मी तुम्हाला वापस दाखवते. हे आता हे मी असं आहे, हे क्लिप आहे आणि ह्याला मी असं बंद केली ठेवली. हे बघा हे कुठंही असं किती हलवा, किती पारा, किती बी करा, अजिबात पडणार नाही, ठीक आहे. हे झालं क्लिप. त्याच्यानंतर तिने एक चाकू घेतला, सिंपल आहे. हा चाकू बिलकुल चांगला नाही, असा चाकू नाही घ्यायचा. ती घेताना मी बघितलंच नाही ना तर मी हिला घेऊनच नसता दिला, कारण मला माहिती आहे ना कोणती वस्तू कशी वापरायची ती. हे बघा ह्याचं झाकण आहे, मस्त आहे. वा, कुणा गिफ्ट पण द्यायचं असतं तर छान गिफ्ट आहे छोटंसं. आणि गिफ्ट कधी कुणाला देताय ना तर ती पुटून घड्याळ आणि ती फुलं बिलं देत जाऊ नका. द्यायचं असेल गिफ्ट तर तुम्ही किचनमध्ये वापरण्यासाठी असं गिफ्ट द्या की आता हे बघा हे कुणाला तिला गिफ्ट द्यायचे, कदाचित तिला मला पण द्यायचं असेल गिफ्ट तर तिने मुद्दाम पण मी सांगते उदाहरणार्थ जसं तुम्हाला गिफ्ट द्यायचं तर तुम्ही हे सुद्धा भांडं गिफ्ट देऊ शकता मस्तपैकी. कारण की हे वापरण्यासाठी खूप चांगलं आहे आणि हे वापरणार सालोसाल तुम्ही वापरणार. जेव्हा वापरणार तेव्हा तुम्ही त्यांची आठवण करणार की हां हे मला कोणीतरी गिफ्ट दिलं होतं माहिती आहे का. बरोबर आहे का, म्हणून असं गिफ्ट द्यायचं. ती घड्याळ फुलं बिलं देत जाऊ नका, चांगलं नाही. हे बघा झालं. त्याच्यानंतर हे आपल्याला सरप आणला बघा, सरप. बापरे एवढा मोठा सरप. हे बघा हे किती किलो आहे, 7 किलो. तर हे आहे ना मस्त 7 किलो आणलेलं आहे बघा, बघू शकता. ऑफर आहे, घेऊन जावा तुम्ही पण. आयश करा, एन्जॉय करा. तुमच्याकडे मिशन असेल तर नक्की घ्या आणि मस्तपैकी टाकाटक, ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर बघा तिने भरपूर काय आणले सामान, भरपूर आणले. ह्या गाठण्या बिटण्या बांधून ठेवल्यात, ह्या गाठण्या कोणी. चला हे झाकण खोलती बघा. हे बघा मस्तपैकी हे तांदूळ आहे, दाऊदचं तांदूळ आहे, एका वेळ फ्री आहे. घ्या आणि मस्त करा. हा का तिने चड्ड्या घेतल्या तिच्या मुलासाठी एकदम घरात वापरण्यासाठी बघा. 2 चड्ड्या घेतल्या मस्तपैकी एकदम, ठीक आहे. बघा छान वाटते. त्याच्यानंतर हे डाळ घेतलं. त्याच्यानंतर ही साखर घेतली तिने. आता डीमार्टमध्ये शॉपिंग केली. वाव, हे बघा लसूण चटणी घेतली तिने. डाळ घेतली मस्तपैकी,
हे तुम्हाला दाखवते मी. बघा ही डाळ आहे. हे काय आहे, हे पॉपकॉर्नचे प्या हे घेतलं आपण बनवूया रेसिपी तुम्हाला दाखवते. पोहा घेतला, त्याच्यानंतर काही जिरं घेतलं, डाळ घेतलं, मस्त मस्त ती रेसिपी दाखवते तुम्हाला आता तिची. ठीक आहे. हे लसूण चटणीच आहे. हे बघा शेंगदाणे घेतले तिने, जिरं घेतले. आता 1-2 जिरं आणलं काय त्याला, 2 जिरं त्यातलं 1 जिऱ्याचं पाकिट मी घेऊन जाणार आहे. कारण तिला मी बोललं होतं मला जिरंच नाही माझ्याकडे म्हणून. हो का. हे डाळ आहे मुगाची डाळ. मस्त मस्त तुम्हाला रेसिपी दाखवते जे बघा मी. आता कसं मी एकटीच राहते घरामध्ये, काय मला म्हणजे मी सगळं राशन आणते, तू इथं बनवून खा, मस्त खा, तू पण खा, मला पण खायला घाल. तर बरं आहे ना, मला पण माझे व्हिडिओ बनतात ना. अजून काय पाहिजे. हे बेसन आहे, बेसनचे पण चिल्लं बनवते, चांगलं पकोडे बनवते. चायपत्ती, हे मसाला चायपत्ती आहे बघा. हे खूप चांगलं लागते एकदम. एकदा पिऊन बघा, खाऊन बघा. हे पिझ्झा मसाला आणला आहे. ठीक आहे. आणि हे आपलं तिने गरम मसाला, हे इलायची, राई आणि लवंग. खूप छान छान तिने शॉपिंग केली मस्तपैकी. आणि हे बघा रवा आहे, रवाचं पण पाकिट छान आहेत, मस्त आहे. आणि डाळ, हे पण आपल्याला चिकन मटन बनवायला लागतं तेव्हा लागतं हे एकदम मस्तपैकी. त्याच्यानंतर हे आपल्या बघा पोहा आणला आहे. आणि काही 25 रुपयाला एक थैली. हे थैल्यांचा का उपयोग नाही आपल्याला. त्याच्यानंतर तिने बघा डस्टिनचा कपडा आणला. त्याच्यानंतर भांडी घासायचं आणलं. त्याच्यानंतर विम बार आणलं. वा, हे तर माझं आवडतं आणलं बघा. हे माझ्याकडं नव्हतं. हे बघा ह्यात तुम्ही ह्यात तुम्ही चाट मसाला टाकू शकता. हे ग्रीन चिली, सोया सॉस आणि विनेगर. हे बघा हे ना म्हणजे त्यांनी बरोबर आणलं. वा, डव साबण बघा, हा माझा आवडता साबण. ठीक आहे. आता ह्यातलं काय काय लागतं ते मी घेऊन जाते, तुम्हाला ते दाखवते बघा. ते कधी मला नाही म्हणत नाही, कारण ते खूप मला प्रेम करते. ठीक आहे. हे पण तुम्हाला दाखवते. हां, वा, हे बघा मस्त मस्त तिने शॉपिंग केलेली आहे. तुम्ही पण करा, मी पण एक दिवस अशी शॉपिंग करते. माझं पैसा पाणी येऊन द्या. हे बघा हे माकानी मस्तपैकी आहे. आणि हे बुंदी रायता बनवण्यासाठी. ठीक आहे. आणि हे बघा हानी, तुम्ही सकाळच्या पाणी लिंबू घ्या, 1 चमचा टाका आणि हळद टाका, गरम पाणी प्या. बघा तुमचं एकदम सगळा पोटात साफ होणार. आता बघा माझं एकदम 50 किलो वजन झालेलं आहे. मी काय पेत नाही, काय खात नाही, काहीच नाही. मी पिझ्झा बर्गर सगळं खाते, पण मी एकदम उद्या मारते तुनुक. कसं आहे, झटकीपट टाकाटक खटाखट. हे बघा झालं. आता हे बघा राहिलं. हे बघा नूडल्स. ठीक आहे. वाव, हे साबण कोणत्या मला वाचता येत नाही म्हणून वाचलं नाही. हे विम बार भांडी घासायला. आणि हे बघा हे पण भांडी घासायचं विम बार. हे फिनल आहे. वाव, जे जे मला लागते ते पण सामान घेऊन आली आहे. हे कैची आहे. हे मॅगी बिगी बघा तुम्ही बघू शकता. हे मॅगी आहे, पाकिट मॅगीची. वाव, कोलगेट आहे मस्तपैकी एकदम. हे आहे आपलं केचप आहे. त्याच्यानंतर हे आपलं बघा हे ओट्स, हे नमक, आपलं नमक, आपल्या भारताचं नमक. ठीक आहे. बघा. आणि हे आपलं जेव्हा तुम्ही सँडविच बनवणार तेव्हा हे हे काय मेवनीस. हां. आणि हे नूडल्स, मस्त तुम्हाला नूडल्स दाखवते तुम्हाला बनवून. वा, हे कॉफी काय न्यायला म्हणतात, जाम. बघा छान छान आहे. मी पण अशी शॉपिंग करून दाखवून येस मुंबईला यांना 2 महिन्यानंतर. आणि हे तेलाची बाटली. आता सध्या मी शॉपिंग का नाही केली, कारण की यश इथं खायला नाही आणि काहीच नंतर मी कशाने करत बसू. हे बघा. आणि हे पाण्याची बाटली मस्तपैकी एकदा. आता तुम्हाला मॅक्शी दाखवते. तुम्हाला मॅक्शी खूप छान घेतलेल्या तिने. बघा ह्या मॅक्शा घेतल्या त्या लोखंडवाल्यामध्ये. तिची आईसाठी तिने घेतल्या. खूप छान आहे, कलर पण मस्त आहे, टाकाटक खटाखट मस्तपैकी. बघा किती भारी वाटते बघा. बघा वाव, कॉटनचे आहेत, छान आहेत. बघा किती भारी वाटते ना. कसं वाटतंय. 1500ची एक आहे, लोकनाल कॉम्प्लेक्समधून घेतलेली. ही बघा हे पण घेतली. वाव, व्हेरी नाईस. वा, हे बघा किती भारी भारी आहे मॅक्सी. तिच्या आईसाठी तिने घेतल्यात. बघा लेक असावं तर अशी असावं की आईला सुद्धा तुम्ही जपा. असं नाही की तुम्ही नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आईला बापाला सोडून द्यायचं. जे तुम्ही घेता ते आई बापाला पण देत जावा. कसं असतं, जे आई बापाला सांभाळतं ना त्याचं लय चांगलं होतं. ठीक आहे. आई बापाला सांभाळा, सासू सासऱ्यांना सांभाळा, बहीण भावाला सांभाळा, रिश्तेदार निभवा. हे कुणी कुणा वाईट बोलू नका, कारण ही जिंदगी पुन्हा नाही. गेलं की गेलं. जिंदगीमध्ये जे आपण करतो तेच आपल्याला आठवण राहते. बरोबर आहे का नाही. आता हे बुऱ्या वक्ताला कुणी मला साथ देते, मी कधी विसरेन का सांगा बरं तुम्हाला. तुम्ही का वाईना मला सगळ्यांनी मला साथ दिली.
जेव्हा माझं वाईट टाईम होतं सगळ्यांनी मला सपोर्ट केला, लाईक केला, कुणी पैसे पाठवलं, कुणी मला राशन दिलं, कुणी मला खायला बोलवलं, कुणी मला खाण्यासाठी बोलवलं, कुणी मला घरी बोलवलं, कुणी माझ्या कोणता मसाला घेतला. किती लोकांनी मला सहकार्य केलं, कोणत्या ना कोणत्या रूपाने मला सगळ्यांनी सहकार्य केलं. तर सगळ्यांना मी कोटी कोटी धन्यवाद बोलते. आणि आता मला असं वाटतंय की मी सगळ्यांना ज्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलेलं आहे त्यांना पण मी माझ्या घरी बोलावं, त्यांचा पण मी पाहुणचार चांगला करावं, फुल ना फुलाची पाकळी मी त्यांना गिफ्ट देईन. आणि मला खूप छान वाटतं. पण खूप लोकांना मी बोलवायचा प्रयत्न करते की तुम्ही या ना माझ्या घरी, या ना. तर ती लोक बोलतात नाही गं स्मिता, तू आम्हाला एवढं प्रेमाने बोलवलं तर तुझं सगळं काय आम्हाला आलं, बरोबर आहे का ना. तर काही लोकांना मी बोलते या ताई, मला तुम्ही एवढं प्रेमाने तुमच्या घरी मला बोलवलं, चांगलं चुंगलं खायला घातलं, चांगली कपडे दिली, खूप छान छान लोकांनी मला बॅगा दिल्या, सुटकेस दिली, खूप म्हणजे खूप चांगल्या वस्तू दिल्या, कुणी भांडी दिली, कुणी परफ्यूम दिला. खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच बोलते. आणि असंच तुमचं प्रेम राहून द्या. आता तुम्हाला सांगते याचं बिल किती आलं असं माहिती आहे तुम्हाला? बिल टाकलं वाटते, बिल टाकलं होतं 7,120 रुपये. किती? 7,120 रुपये बिल. ते तुम्हाला मी दाखवलं असं त्याचं रशीद बिशीद, पण इथं होतं होतं बघ कशाचं हो हे हो ही डिमार्टचं आहे ना. हे डिमार्ट हां हेच आहे. हां का बघा एवढं मोठं बिल. माझं ध्यान आहे ना, माझं चुकून कुठं तर लक्ष गेलं होतं तर ती म्हणते फेकलं. हो का हे डिमार्टचं बिल आहे बघा. आणि हो का 7,153 रुपये बघा. 20 रुपये. आणि 20 रुपये उरलं ते 85 पैसा ते डिस्काउंटमध्ये दिलं आपल्याला. एवढं मोठं सामान घ्यायला बघा किती पैसे गेले असतं बघा. हे बघू शकता तुम्ही, माहिती आहे. आणि भावांनो आता तुम्ही म्हणता तुझ्या मैत्रिणी तू शॉपिंग दाखव, तुझी कधी दाखवणार, मी पण माझी लवकर दाखवणे. आता यश आहे ना फ्रीजमध्ये पण तुम्हाला दाखवते. आणि आता तुम्हाला सांगते यश आता आहे ना गावी, आता मुंबईला आला आहे मला भेटायला आल्यानंतर तो जाईन गावाला, त्याला पण काही सामान घेतो. पण यश काही सामान घेत नाही, नको म्हणतो मला मी काय नको. उन्हाळ्यात मी आलो नाही का राहिला, तेव्हा उन्हाळ्यात आल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं ती घे म्हणतोय. आता सध्या आपलं थोडंसं प्रॉब्लेम चालू आहेत म्हणून काय नको घेऊ म्हणतो मम्मी. पण बघा मुलगा पण मला किती साथ देतो. तो आता त्याला माझी मैत्रीण स्वतःहून बोलली की तुला काय पैसे लागतात माझ्याकडून तू उधार घे, तुम्हाला नंतर घे, पण तुझ्या मुलाला काय पाहिजे ते घेऊन दे. विचार करा कोणत्या ना कोणत्या रूपात मला स्वामी भेटतात आणि स्वामी मला सहकार्य करतात. तर कोटी धन्यवाद स्वामींना बोलते की स्वामी खरंच तुम्ही मला सपोर्ट खूप करता आणि असं तुमचं प्रेम राहून द्या. स्वामी मला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मला सहकार्य करतात. माझ्या मैत्रिणीच्या रूपात येतात, माझ्या मित्राच्या रूपात येतात आणि खूप लोक मला सहकार्य करतात, खूप लोक मदत करतात. आणि खूप लोकांनी मला आता मसाल्याची पण ऑर्डर देतात. ज्याला कुणाला मसाला घ्यायचा असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. साईटला नंबर देते, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि ह्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअप मेसेज करा. आणि व्हॉट्सअपला मी तुमचे पैसे आल्यानंतर मी तुमच्या संग बोलीन. मला काही प्रॉब्लेम, जर तुम्हाला वाटतं तुमच्या घरी येऊन मी तुम्हाला मसाला द्यायला पाहिजे तर तुमच्या घरी येऊन तुम्हाला मसाला देईन. पण पहिले पैसे मी घेते, कारण खूप लोक टाईमपास करतात, त्याच्यामुळे मी कोणाच्या घरी जात नाही पहिलंच. आणि घरी जायचं मी काय नाही, तुम्ही मला स्टेशनला पण बोलवू शकता. तुम्हाला माझ्या घरी यायचं असेल, चिकन मटन काय खायचं ते तुम्ही खावा माझ्या घरी, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ज्यूस प्यायचा असेल, खूप लोकांची इच्छा आहे तुम्ही त्याच्या घरी जाऊन काय ना काय खाऊ वाटते तर ठीक आहे, तुम्ही या माझ्याकडून मसाला घ्या, हळद घ्या आणि जे काय माझ्याकडे विकायला आहे ते तुम्ही घ्या. ठीक आहे. तुम्हाला आता फ्रीजमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. चला, हे माझ्या मैत्रिणीचा फ्रीज आहे बघा. हे बघा, वाव काय काय आणलं बघा, तिने गच्च भरलं आहे फ्रीजमध्ये. थांबा तुम्हाला मी बॅक करून दाखवते, थांबा एक मिनटं. हे बघा हे सगळं तळून बिळून खायचं. मी तुम्हाला एक रेसिपी दाखवू ना. आणि आता यश आहे म्हणून मी घरीच खाते. हो काही वा काही तळायचं. हे बघा किती भारी वाटते ना. बघा पाठीमागं पण भरपूर आहे आणि भरपूर आहे. वा मटर आहे, कॅडबरी आहे, सगळं तिने आणून तुले. हो का झिंगे आहेत, वा हो का झिंगे बिंगे सगळं साफ करून तुले तिने. आईस्क्रीम आणले मस्तपैकी. आता आपण आईस्क्रीम पण खाऊया मस्तपैकी, यमी. ठीक आहे. मला आवडतं ना आईस्क्रीम म्हणून मला आणलं तिने आईस्क्रीम. 2 दिवसाचं आहे बघा. काय म्हणते तिचा पोरगा 2 दिवसाचा आहे, 2 दिवसाचं. म्हणजे मी खाऊ नाही म्हणून. मला चालतं, सगळं चालतं, मी सगळं हजम करते एकदम. हां असू दे. हो का सगळं तिचं फ्रीज भरलेलं आहे बघा. तिचं फ्रीज पण बघा माझ्यासारखं तिचं मोठं फ्रीज आहे. हे बघा तिचं, वाव बघा. आली माझ्या घरी दिवाळी बघा. सगळं एकदम टपाटप. अजून साफबीफ करायचं आहे तिचं. ठीक आहे. चला तुम्हाला अजून कपडे दाखवते. तिच्या मुलाची कपडे तिने घेतल्यात. हो का हे पण तिने आणलं. हो का हे पण आणलं तिने. आणि एक वस्तू इकडे तिकडे आता झाली एकदम. चला तुम्हाला दाखवते. चला तिच्या मुलाची शॉपिंग. तिच्या मुलाची नाईट ड्रेस. हे बघा नाईट झोपताना घालायचं. मस्त आहे एकदम. बघा आपल्या मुलाची आपणच हाऊस करायची, जशी मी पण करायची याची हाऊस ना, ती पण तिच्या मुलाची हाऊस करते एकदम. बघा किती मस्त कपडे घेतल्यात ना. बघा छोटा आहे तिचा मुलगा. ओके हे बघा किती
किती छान छान कपडे, एकदम सॉफ्ट कपडे आहेत बघा, कशी पण वापरा. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते बघा, हे टी शर्ट, हे तिच्या मुलाचे टी शर्ट, वाव मस्त आहेत. मी तर मला मलचीच आहे. हे बघा किती भारी वाटते ना, मस्त आहे एकदम. बघा हे ते आहे ना, पोटला पण जाऊ शकतो, मस्तपैकी कपडे आहेत बघा. आणि खेळण्यासाठी पण आहे, एकदम सुटसुटीत कपडे, छान एकदम सॉफ्ट कपडे आहेत बघा, मुलायम कपडे आहेत बघा, किती भारी वाटतात ना. मी पण अशी यशला शॉपिंग करायची आहे ना लहानपणी ना. आता यश मोठा झाला, यशच्या पसंतीचे यश कपडे घेतो ना. बघा किती छान छान कपडे केले घेतले तिच्या मुलाला तिने. त्याच्यानंतर तिने बघा हे चप्पल घेतली तिने बघा. त्याच्यानंतर हे बघा, हे बघा तिने हे 1 पीस घेतलेत बघा त्या दिवशी बघा. हे 1500 रुपयाला एक पीस मलाडला गेलतो आम्ही तेव्हा. हे सगळी शॉपिंग तुम्हाला आता आज मी एकच व्हिडिओ करून दाखवा. तिला म्हटलं सगळ्याचं उली उली काय दाखवायचं म्हणावं का. मस्त आहे ना 1 पीस, छान वाटलं. तिने घातल्यानंतर खूप छान वाटत होता बघा. हे बघा बघा, हे बघा बघा किती मस्त वाटतं ना 1 पीस. घातल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तिला, ठीक आहे. आणि हे बघा हे गप्पे कपडे, एवढेसे 4 कपडे 5000चे कपडे, विचार करा. आणि हे 2 टॉप 3000चे, विचार करा, गोष्टी करा. हे 400 रुपयाची 450 रुपयाची चप्पल. हां ह्याचा बेल्ट सगळं आहे का ह्याच्यामध्ये. हे बघा, हे बघा बेल्ट, त्याचं बिल माहिती आहे. आणि बघा सामान घ्यायला टाईम लागत नाही, पण पैसा किती जातोय बघितलं. आता किती शॉपिंग झाली असेल, जवळजवळ 10-12 हजारची शॉपिंग झाली असेल. हे कपड्याचं पैसे आलं, त्या राशनचं पैसे आलं. कसं आहे भावानो, घरात लागतं ते घ्यायला लागतं, बरोबर आहे का नाही. अशीच शॉपिंग मी पण माझ्या घरामध्ये करीन. तुम्ही तर सगळ्यांनी बघितली माझी शॉपिंग, अशी सेम टू सेम एकदम, ठीक आहे. तर माझ्या मैत्रिणी पण चांगल्या हायफाय आहेत, टेन्शन घ्यायचं नाही. जो पण मला लागतं त्या देतात मला एकदम. आता काय काय वस्तू यातनं मी घेऊन जाईन, त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवते, शॉर्ट व्हिडिओ दाखवते, ठीक आहे. हे बघा कुणाची नजर नाही लागावं म्हणून, हो का. बघा ह्याला काय म्हणतात. चला आपण पण घेऊया आपल्या फ्रीजसाठी लावायसाठी, ठीक आहे. चला तिने एकच आणलं तिच्या पुरतं, ठीक आहे. चला काय हरकत नाही, आपण घेऊया, आपण पण घेऊया. आपण पण काय कमी आहे काय. तर कशी वाटली सगळी शॉपिंग नक्की सांगा कमेंटमध्ये, ठीक आहे. आणि चांगली वाटली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि यश 2 महिन्यानंतर इथं मुंबईला येणारे राहिला. तर यशला मी म्हटलं की आपण जेव्हा तू येशील ना तेव्हा आपण सगळं सामान मी अशीच भरीन. आता मी एकट्या जीवासाठी कशा राशन भरत बसू ना, म्हणून मी नाही भरत. थोडं थोडं आणते आणि थोडं करते एकदम. आता 2 महिन्यानंतर यशची परीक्षा संपन, मग यश मुंबईला येईल, तेव्हा आमचं नव्याने जिंदगी चालू. तर सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि हेच तुमच्या कोणतं मला अपेक्षा आहे, असंच तुमचं प्रेम राहून द्या, ठीक आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद, बाय बाय, टेक केअर, लव यू.